नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर आज जी आहे तर मी 34 छाती साईज ब्लाऊजची जी आहे ती पेपर कटिंग करणार आहे। तर ती पेपर कटिंग कशी करायची ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा। तर कसे मापे घ्यायची ब्लाऊजवरतून ते तुमच्या लक्षात येईल। हे बघा, आता ब्लाऊजची उंची जी आहे ती बॅक साईडनंच मोजायची। तर ब्लाऊजची उंची जी आहे ती 14 इंच भरलेली आहे आणि छातीचं जे माप आहे तर ते आपलं 8.5 भरलेलं आहे। 8.5 म्हणजे आपलं 8.5चं आपल्याला 34चा चौथा भाग घ्यायचा आहे। तर ह्या साईडनं जो पेपर आहे ज्या साईडनं मी बसेला आहे त्या साईडनं पेपर फोल्ड आहे आणि इकडच्या साईडनं ओपन पेपर आहे। सर्वप्रथम आपण उंची टाकून घेऊया। तर उंची 15 इंच टाकली। उंचीमध्ये मी 1 इंच प्लस केलेलं आहे। नंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं। तर शोल्डर जी आहे ती मी 5.5 इंच घेतली आणि मुंडा जो आहे तर मुंडा पण आपल्याला 5.5 इंचच घ्यायचा आहे आणि अशी सरळ रेषा आखून घ्यायची। नंतर हे बघा, आता मी छातीचं माप टाकते। 8.5 इंचावरती 1 पॉईंट दिला आणि तिथून पुढं 2 इंच घेतला आपण। 2 इंचावरती 1 पॉईंट दिला। ते 2 इंच जे आहे आपण ते मार्जिंगसाठी घेतलं आणि इकडच्या साईडनं पण आपल्याला अशी उंची टाकून घ्यायची बघा 15 इंच आणि अशी सरळ लाईन अशी आखून घ्यायची। खालचं पण असं सरळ आखून घ्यायचं, म्हणजे असं चौकोन बॉक्स आपला तयार झालेला आहे। असं चौकोन तयार करून घ्यायचं आणि आता आपल्याला राहिलेले जे मापे आहे तर ते मापे आता टाकायचे आहे। आता ब्लाऊजचं जे आहे समोरचा गळा पण असा मोजून घ्यायचा बघा। 6.5 इंच आहे, म्हणजे तयार 6.5 आहे। तर आपण काय करायचं, 7 इंच घ्यायचा तयार। जर त्याच्यामध्ये पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं। गळारुंदी जी आहे तर गळारुंदी 2.5 इंचावर गळारुंदी द्यायची आणि खालच्या साईडनं पण आपल्याला 2.5 इंचावरतीच अशी गळारुंदी द्यायची आणि असा चौकोन जो आहे चौकोन असा आखून घ्यायचा आणि नंतर याला असा गोल शेप देऊन घ्यायचा। समोरचा जो गळा आहे तर हे बघा, अशा प्रकारे हा गोल गळा आपल्याला आखून घ्यायचा आहे। नंतर क्रॉसपट्टी पण मोजूनच घ्यायची। आता क्रॉसपट्टी जी आहे तर आपली 3 भरलेली आहे। तर ह्या साईडनं आपल्याला 3 भरली ना तर आपण 3.5 घ्यायची, अर्धा इंच जास्त घ्यायचं। इकडच्या साईडनं 3 आहे, 2.5 आहे तर आपण 3 घ्यायची आणि अशी क्रॉसची लाईन आहे तर अशी क्रॉस लाईन अशी आखून घ्यायची। नंतर आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचं माप टाकायचं आहे। तर आपली कटोरी किती 5 भरलेली आहे तर आपण 5.5 घ्यायची। अर्धा इंच कटोरीमध्ये पण वाढवायचं आहे आणि इकडं मुंड्याचा आकार पण दिलेला आहे मी। 1 इंचावरती 1 दिला आणि बाहेरचा जो आकार आहे तो 1.5 इंचावरती दिला आणि असा मुंड्याचा आकार देताना थोडासा मी असा पेपर फिरवून घेतला आणि नंतर असा आकार दिलेला आहे। हे बघा, असा आकार देऊन घ्यायचा। आता हे बघा, हे आकार पहिल्या आकारापासून 2.5 इंचावरती 1 मार्क करायचं आणि आपण 5.5 इंचावरती पॉईंट दिला तिथून वरती 2 इंचावरती 1 मार्क करायचं आणि मग असा कटोरीचा शेप द्यायचा। कारण आपल्याला शेप द्यायला जे आहे ना तर सोयीस्कर पडतं आणि कटोरीचा शेप जो आहे तो एकदम असा छान शेप येतोय। त्याच्यामुळं खालून 2 इंच सरळच घ्यायचं। हे बघा, आता आपण जे आहे हे सर्व मापे आपले टाकून झालेले आहे। आता आपल्याला याची जी आहे ना तर आपण कटिंग करून घ्यायची। गळारुंदी ते आपण टाकलेलं आहे याच्यावरती आणि कटोरीचं ते माप सगळे मापे टाकून झालेले आहे। आता आपली बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण याच्यामध्येच निघणार आहे। त्याच्यामुळे हे बघा, असा आकार जो आहे ना तो आकार असा कट करून घ्यायचा। पहिला आकारच आपण कट केलेला आहे याच्यामध्ये आणि आपली एकाच पेपरमध्ये 2 साईड निघून जात्या, बॅक साईड आणि फ्रंट साईड। आता इथून मधून जो आहे पेपर असा कट करून घ्यायचा। हे बघा, आता 2 साईड आपल्या याच्यामध्ये तयार झालेले आहे। आता हा जो गळा आहे तर गळा कट करून घ्यायचा। जसा आपल्या ब्लाऊजचा गळा आहे मापानं आपण मोजून घेतला ना त्याचप्रमाणे गळा घ्यायचा। अर्धा इंच वाढवायचा आहे नुसतं गळ्यामध्ये। आता खालची जी क्रॉसपट्टी आहे क्रॉसपट्टी पण कट करून घ्यायची। जेव्हा आपण कपड्यावरती ठेवून कट करतो तर कटोरी ब्लाऊजमध्ये कुठेही आपल्याला मापे वाढवायची काही गरज नाही आहे, क्रॉसपट्टी नाही वाढवायची। आता कटोरी जी आहे तर आपण कटोरी वाढवून घेणार आहोत, पेपरवरच वाढवून घ्यायची कटोरी पण। आता ही जे आहे तर बॅक साईडचं आपल्याला बॅक साईड पण ह्याच पेपरमध्ये आपली निघलेली आहे। तर आता बॅक साईडचा त्यांचा असा गळा किती आहे तो मोजून घ्यायचा आहे। हे बघा, 9 इंच जो आहे
तर त्यांनी थोडा अर्धा इंच मला एक्स्ट्रा घ्यायला सांगितलेला होता, म्हणून मी असं 10 इंच घेते हा. नाहीतर 9 इंच आहेत, आपण 9.5 इंच घेतला तरी पण जमतो. आणि गळारुंदी जी आहे ना, तर मी 2 इंच देते, कारण डीप नेक आहे त्याच्यामुळं. आणि खालच्या साईडनं मी गळारुंदी 3 इंच दिलेली आहे. आणि असं चौकोन आखून घ्यायचा आणि असा गळ्याचा जो आकार आहे ना, तर असा आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता. आता हे आपले बॅक साईडचं पण मापे झालेली आहे. आता हा मुंड्याचा भाग जो आहे हा पण तयार झालेला आहे आणि आपली क्रॉसपट्टी पण झालेली आहे. आता आपल्याला ही कटोरी कशी वाढवायची, तर आता त्याच्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे बघा. आता या पेपरवरती आपण कटोरीचे जे मापे आहे तर ते वाढवून घेणार आहोत. जशी आपली कटोरी आहे, आपण जसा हे पार्ट ठेवला याच्यावरती जसा आहे तसा सेम असा व्यवस्थित आखून घ्यायचा आहे. आणि आता याच्यावर आपल्याला कटोरी वाढवायची आहे. दोन्ही साईडनं जे आहे तर आपण ह्या साईडनं 1.25 इंच वाढवायची आणि ह्या साईडनं म्हणजे शिलाई मार्जिंग पण त्याच्यात येऊन जातं. 1.25 इंच मी दोन्ही साईडनं वाढवली आहे. तर त्याचा आपल्याला मध्ये घ्यायचा आहे. तर ते 8.5 भरतं आहे, तर 4.25 इंचावरती मध्ये घेऊन मध्येपासून खाली 2.5 इंच मी खाली सरळ रेष घेतली. आणि हे जे आहे तर असे क्रॉसमध्ये हे जे पॉईंट आहे तर हे पॉईंट आपण असे जॉईंट करून घ्यायचे. आता हा जो पॉईंट आहे तर हा पॉईंट पण असा वरती जॉईंट करून घ्यायचा. आणि इकडच्या साईडनं जे आहे थोडंसं असं 1.5 इंच वरती घेऊन असं आपल्याला जसा कटोरीचा शेप आहे त्याचप्रमाणे आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, असा आकार देऊन घ्यायचा. आणि आता आपल्याला ही कटोरी जी आहे ही कटोरी कट करून घ्यायची, कारण आता आपल्याला कुठंही आपल्याला याच्यावरती कपड्यावरती ठेवून मापे वाढवायची गरज नाही आहे. सेम अशीच कटोरी ठेवायची आणि आखून घ्यायची. एकदम व्यवस्थित आणि छान ब्लाऊज बसतो. अशा प्रकारे जर का कटोरी काढली ना तर कटोरीचा शेप पण छान येतो आणि ब्लाऊज शिवल्यानंतर कटोरी पण म्हणजे एकदम अशी छानच कटोरी बसते ही. ह्या पद्धतीनं जर का तुम्ही कटोरी जर काढली तर प्रत्येकाची काढण्याची पद्धत वेगळी आहे, पण मी ह्याच प्रकारे काढते. आणि कस्टमरला पण खूप म्हणजे आवडतात की म्हणजे कटोरीचा जो आहे तो माझे कटोरी ब्लाऊजच्या कटोरीमध्ये म्हणजे खूप छान कटोरी बसते. मी ह्याच पद्धतीनं कटोरी काढते. आता आपल्याला बाहीचे मापे टाकायचे आहे, तर बाही जी आहे तर आपण 10 इंच बाही घेणार आहोत. आपली जी बाही आहे तर 10 इंच उंची आहे तिची, तर मी 11 इंच घेतली. आणि आता याची जर आहे आपल्याला तर मग घडी कितीची टाकायची बाहीची, तर 8.5 इंच जेवढं आपलं हे आहे छातीचं माप आहे ना त्याचप्रमाणे टाकायची. छातीचा चौथा 8.5 इंच टाकलेला आहे. अशी सरळ रेष जी आहे तर सरळ रेष आखून घ्यायची. 11 इंच उंची घेतलेली आहे मी त्याची बाहीची. वरतून खाली कॅप हाईट जी आहे तर मी कॅप हाईट 3 इंच घेतलेली आहे. आणि तिथून इकडं आपल्याला 1.5 इंच जो आहे 1.5 इंच मी एक मार्क केला आणि असा याचा जो आकार आहे बाहीचा आकार दिला. म्हणजे बाहीचे माप माझे स्पेशल पण मी व्हिडिओ बनवलेला आहे बाहीचा, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघा जर का तुम्हाला समजलं नसेल तर. कारण मी हा जो आहे तर मग मी अशा अंदाजानं पटकन मापे टाकते, त्याच्यामुळं मी याचं काही तुम्हाला जास्त काही बाहीचं नाही सांगू शकले. व्हिडिओ पण खूप मोठा होत होता त्याच्यामुळं. तर तुम्हाला जर का बाहीचं मापे जर परफेक्ट जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती मी बाहीचा व्हिडिओ टाकलेला आहे स्पेशल, ते तुम्ही तिथे जाऊन बघा. तर हे आता आपले जे आहे तर हे मापे आपले काढून झालेले आहे. ही बॅक साईड पण आपली तयार आहे, बाही तयार आहे, कटोरी पण तयार आहे, मुंड्याचा भाग तयार आहे आणि ही जी क्रॉसपट्टी पण तयार आहे. तर आता आपण हे मापे ठेवून ब्लाऊज पीसवरती ठेवून आता हे कट करू शकतो. तर जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ बघितले